गुळ देते असं म्हणून असतात ते हातावर गुळ केला म्हणजे आमच्या निवृत्तीला बघितलं काय रे निवृत्तीला बघितलं काय कोण म्हणे हो चला म्हणजे तुम्हाला सांगतो कुठे निवृत्ती तुमचा ऐको लहान मुलासी घेऊन आपल्या सोबतीसी माय गेली मुलाच्या माग माग कपारीसी दाविले जागीसी बोटान माहिती आहे तुमचं निवृत्ती कुठे कुठे आहे चला म्हणजे आम्ही कुठे तुम्ही मागे या आणि पोरं पुढे झाले माग माग असणारी ती माय गेली तर असणाऱ्या डोंगराच्या कपारीमध्ये बघ आता दोन्ही पण डोंगर असणारा म्हणजे दरी आणि त्या दरीच्या कपारीमध्ये आणि तिथं असणारा तुमचा निवृत्ती आहे. लागली आई दगड काढायला दिवस माथ्यावर भर दुपारीशी आला तसा तिने हंबरडा फोडीला जमले शेतातील शेजारी दिवशी गोष्ट सकाळपासून असणारा त्या पवळमध्ये म्हणजे तुमचा दिवस धोंडे रचलेच की नाही त्याच्यामध्ये म्हणल्यावर आईनं मग ती धोंडी एक काढायला सुरुवात केली बेजार झाली माय दुप्पार झाली म्हणतात आणि असं असणार परेशान झाले तुम्ही काय झालं पाहती सर्व दगड काढून आत बसलाय आसन घालून आईच्या गळी मिळी मारुनी रडे मोकलून धाय धाय सगळे काढल्यानंतर मध्ये पाहिजे देवाची असा डोळे लावून ध्यान लावून असा बसलेला देवाचं ध्यान करून आणि मग असणार ते गाडीवरतीच बसला असता डोळे उघडले आणि माईला पाहिलं की निवृत्ती महाराज माईच्या गळ्याला पडले मोठ्यानं रडू लागले काढलीस तू का बर मला जाणं होतं दूरवर तू खेळ खंडोबा केला फार माया अनिवार्य जगाची हे काय असणार करून बसलीस पहिले मला लई लांब जायचं होतं तू मजा असणारा माझ्या समाजाचा खेळ खंडोबा केलीस घरी दिवसभर राहून सोंगे झोपेचे उगच करून गुपचूप रात्रीचा उठून गेला कुणाला सांगता बोलता पता नाही काय नाही म्हणजे इथे बसला आणि मग असणार माईने हातात धरून असणार घरी आणलं घरी आणल्यावर मग असणार म्हणजे आता घरी बस कुठं जायचं नाही मग घरी असणारे महाराजांवरती मला घरी नाही आणि मग झोपीचं सोय केलं आणि झोपच मला नाही मिळाला झोप घेतो आणि झोपीचं सोय केलं पांघरून पडले मायला वाटतं बाबा झोपलोय म्हणून माय लक्ष्मी मायने केलं नाही रात्रीच उठले आणि असणारे झाले फरार सकाळी पेंडूशी जाऊन घेता मावशीचे दर्शन हृदयाशी लावले तिनं आनंद गगनी न समावे गौची गौची आणि असणाऱ्या गवळावर का आता त्या ठिकाणी तिथून असणारी निघाली महाराज रात्रीच निघाली आणि कुठं आली तर पेडर आले बघा पेडरा मावशी पेडर बघा आणि त्या मावशीने त्याला पाहिल्याबरोबर मावशीला आनंद झाला गळ्याला पडली मावशी हे तर रत्न असे महान परी आईस भासे वेडे पण मावशी असे पूर्ण ओळखून झाली जाण तीर्थक्षेत्री मावशीला असणार भेटला बरं का करून मावशीनं पाहिल्याबरोबर ओळखीलं मावशी असणार म्हणजे मावशी म्हणायची याची माय याला येड नाही पण ही येड नाही खरोखर असणारा ज्ञानी माणूस आणि असणारा खरोखर असणारा जीवनाचा उद्धार करणारा आहे असा महात्मा आहे अशा प्रकारची भावना होती म्हणतात एकाची माता पितोदरी जन्मले दोन पोरी झाल्या दोघीच्या दोन परी मिळे सागरी चंद्रभागा एकाच माईच्या पोटी दोन पोरी झाल्या एकाच मायबापाच्या पोटी दोन पोरी झाल्या एक चंद्रभागा एक गुणाई गुणाबाई कसली होती सखी माय है की नाही तिची ती काय म्हणायची येड लागली मला पोरा असणारा येड आहे आणि मावशीची भावना होती बघ काय येड नाही कोणीतरी साधू कोणी महात्मा आहे पूर्वजन्मीचा अशी तिची भावना होती आणि तिला पाहिलं की आनंद वाटायचा दोन्हीचे उगम स्थान एक परी वाहण्याचे मार्ग अनेक एक करी भूमाता सुपीक दुजी वाहता शुष्क नन्य मार्गी त्याप्रमाणे दोन असणाऱ्या गंगा आहेत चंद्रभागा आहे भीमा आहे की एक असणारे काय करते आणि एक जमीन सुपीक करते आणि एक असणारे काय करते लोकांचं पाप पुण्य घालते आहे गोष्टी पाहतात आहे काय चंद्रभागेचे करीत असतात जे दोष पडतील जाणवणार है एक लोकांचे दोष दूर करणारी पुण्य असणार पाप घालणारी एक लोकांचे बळे पिकणारी अशी एकाच मायबापाच्या
असे म्हणतात. गोरगरिबांची सेवा प्रसन्न करीतसे देवा, सुशील त्याग आणि सेवा जीवनाचा ठेवा मावशीचा. मावशी म्हणजे काय हो? गोर गरिबाची सेवा करणारी, दान धर्म करणारी, नियम धर्म चालणारी आणि एक असण्यासाठी माणूस आपली संसार करीत बसली. अशा प्रकारचे होते म्हणतात. म्हणून पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी देहासी सांसोटी करू नये, देहाचे अंगीने घेता कलोनी एका मोले दोन्ही मागू नये. हिरा कसा असते, अंगारगोट कशी असते, दिसायासारखे जरी असले तरी म्हणजे हिऱ्याची किंमत कोणी करेल, गारगोटीची किंमत आहे का? गारगोटीची हिऱ्याची बरोबरी. तसं दिसायला आहे माणसा आहे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखी, आपल्या माणसासारखी संसारा समजून म्हणतात. ताक दूध दिसायला दोन्ही पांढरे, पण ताकाला दुधाची बरोबरी येणे शक्य नाही, तसं म्हणतात. पूर्वकर्म संगती परिणाम हेची बंधन आणि मोक्षधाम, उचित भोगणे प्रारब्ध कर्म नाशे संचित कर्म आत्मज्ञाने. पोटी आवळे जावळे होतात, दोन मुली होतात किंवा दोन मुलं होतात. आवळे जावळे जरी असले तर प्रत्येकाचं प्रारब्ध ज्याचं त्याचं नशीब अलग अलग असतं. कसं असते अलग, एकाच बाबाच्या पोटी झाली पण तिचं नशीब एवढं, हिचं नशीब एवढं. कारण पहिल्या जन्माची शिदोरी कर्माची घेऊन आलेली असते आणि जसे पहिल्या जन्मातली कर्म असतात त्याप्रमाणे पुढची भोग येतात आणि त्याप्रमाणे त्याचा अंतिम वागत असतात. असो निवृत्ती रमे सदा तेथे, दया सर्वानुभूती जेथे, सदवर्तनी सुपंथे पाहुनिया मावशीची. त्याप्रमाणे निवर्तनाचा संबंध कुठे रमायचं, मावशी कशी रमायची, आई कशी रमायची नाही, पण इकडे पळपळ मावशी कशी आहे. मावशी भाविक होती, भावना होती मावशीची, असा आनंद वाटायचा महाराजांना. शेजारी न देवई बाई माळ्याची, पत्नी साखरे तुकारामाची, अति मयाळू स्वभावाची, निवृत्तीची तिथं बैठक. समोर शेजारी माळ्याची देवई बाई म्हणून आणि आडनाव साखरे होती आणि असणार ती सुद्धा तिथे एक महाराज जाऊन जाऊन बसायची तिच्या घरी आणि ती बाई असते, ये बापा बस कुठका खाय असं असणार, त्याची विचारपूस करायची. मायावर प्रेमळ बाई होती आणि म्हणून त्यांचं मन तिथे रमायचं. शेजार धर्माचं पालन सुपचाराचं योगदान, मानवतेची पूजा महान हेच धन माणुसकीचे. शेजार धर्म कसा आहे की नाही? शेजार धर्म म्हणजे शेजाऱ्याने शेजाऱ्याला आपल्याला घरच्या समजून पाहिजे, एकूणकाची विचारपूस केली पाहिजे आहे की नाही? कोणाचे काही नसले तर एकूणकाला देणं घेणं करावं, घ्यावं खावं प्यावं असं असतं. की याला माणुसकी म्हणतात आणि तसा माणुसकीचा धर्म चालविणारी ती देवबाई होती म्हणतात. आपल्या लेकरा बरोबर वागवी हे पोरके पोर, घडे सहज परोपकार वसे ईश्वर हृदयांतरी. आपल्या पोराबरोबर आपल्या पोराला जसं जेवायला वाढायचं तसं तू बी खाय बाबा, दुसरं काय असते की नाही? आणि आपल्या लेकराबरोबर त्या लेकराला फक्त समजायचं नाही. ही बी असणारे भूमीला असणारी माहिती असल्यासारखं आहे. आता माय तुटलीच ती याची, म्हणून असं समजून तिला असणार कारण असणार. असं का असतं म्हणतात, हे दुसऱ्याच्या हृदयामध्ये परमेश्वर सर्व ठिकाणी देवच बनलेला आहे, परमेश्वर आणि असं ओळखीणारी ती बाई होती म्हणतात. निवृत्ती अमृता घरी, गाई गुरांची सेवा करी, त्याला मिळतील त्या भाकरी सगळ्या चारी गायींना. आता निवृत्ती महाराज असणारे बरं का, आता असणारे गुरं मुली रोज वळायची तर असणार ते भाकरी यायचं नसलं, भाकरी देत होती, कोणी असणार घेऊन जा म्हणायची. महाराजांनी भाकरी खायचं नाही, त्या गाईला असणारा चालू टाकायचा आणि असणारे महाराज आपला पारावीला खाऊ असं तर आहे ते. गाठ तसे मावशीचे घर, तिथे खाई कांदा भाकर, कधी देवईचे घर झुणका भाकर खात असे. कोणाची भाकर खायची नाही, ती भाकर जरी आली तर असणार गाईला वासरा कोणाला चालू टाकायचा आणि मावशी सगळं असणार बसून कांदा भाकर खायचा. नाही तर शेजारची असणार ती माळ्याची बाई होती, तिच्या घरी असणार झुणका भाकर म्हणजे पिठलं भाकर तिथं खायचं. अशा प्रकारे
निवृत्ती महाराज असणारे राहते. नित्यक्रम निवृत्तीचा पहाटे 3ला उठायचा, अंगगार पाण्याने धुवायचा, पाणी घालायचा शिवाशी. दररोजचा नियम 3 वाजता पहाटे उठायचं, गार पाण्याने आंघोळ करायची. देवाला महादेवाला पाणी आणि असणारा पहाटे उठून 3 वाजता आंघोळ गार पाण्याने करायची आणि महादेवाला पाणी घालायचं. पाणी आणण्याची घागर मोठी होती भयंकर, सहज घेई खांद्यावर एका खेपत भर रांजण. घागरच एवढी होती म्हणजे केवढी होती पाणी आणण्याची, महादेवाला पाणी घालायची घागर केवढी होती, एका घागरच रांजण भरत होता. आता केवढी असं आज एवढी मोठी घागर महाराज असणारे खांद्यावर घेऊन याची म्हणतात भरडून महादेवाला पाणी घालायचं. आता एक ताकद कुठली आहे म्हणतात काय करा. एरवी कशा ही पैलवाना एकट्यासी तरी उचले ना, एवढी मोठी असे जाना पाहणाऱ्यांना नवल वाटे. एवढी घागर होती रांजणा एवढी घागर आणि असणारे महाराजांना ती सहज उचलायची अशी नवलाची गोष्ट होती. खुराक तर नाही काही, कधी दूध पित नाही, वेळेवर भाकर सुद्धा नाही, मात्र शक्ती पायी जोडी नसे. कधी दूध प्यायचं नाही, वेळेवर जेवणही करायचं नाही, ताकद एवढी होती. असं त्या ठिकाणी जेवण करायची मावशी. पूर्ण लक्ष ध्यान मावशीचे, चांगले संस्कार पूर्वकर्माचे, आवडती गुण निवृत्तीचे, तिला वियोगाचे वाटे दुःख. पूर्ण लक्ष मावशीचं त्या कोणावर असायचं निवृत्ती महाराज हे कसा वागते, कसं करते, काय करतंय, कारण तिचे पूर्वकर्म चांगले होते म्हणून आपल्याला पहिले कर्म चांगले असते, संस्कार चांगले लागतात. त्यामुळे कोणाचा द्वेष पाहत नाही, कोणाचा दोष पाहत नाही, सर्वांच्या ठिकाणी चांगल्या बुद्धीनं पाहते माणूस. आणि ते मावशी असणारे मावशीची भावना आहे. खरोखर असणारा कोणी साधू कोणी महात्मा आहे, कोणीतरी पूर्वजन्मीचा आहे, देव माणूस आहे, अशा प्रकारची भावना होती. आत्मा परमात्माचा संयोग, तेची जीवनमुक्तीचा योग, द्वैत भेद भय बंध भोग, तोची वियोग कारण दुःखाचे. योग म्हणजे काय, आत्म्याचा आणि परमात्म्याची भेट होणं. आत्मा आणि परमात्म्याचा योग होणं हेच खरा योग आहे. आणि आत्माच्या परमात्म्यापासून दूर जाणे सर्व योग म्हणजे काय. आणि तेच आपल्या जीवनाचा खरा आनंद म्हणजे देवाची भेट होणं जीवनामध्ये. हे असं म्हणतात, लावा लळा प्रेमाचा मावशी, हा असावा आपल्या पाशी, लाडी गोडी लावी पोराशी, परी निवृत्तीसी रुचे ना. मावशीला वाटायचं हे निवृत्ती माझ्यापासून दूर जाऊच नाही, माझ्यापाशीच राहावा. बरं का, एवढं प्रेम असणार निवृत्तीवर होतं की निवृत्ती माझ्यापासून जाऊ नये. पण निवृत्तीनाथ निवृत्ती महाराजच्या मनामध्ये मावशी मला असणारा मोहामध्ये पाडायला हा असणारा इच्छा बंधनात पडू नये आपण, असा ते मनात विचार करायचे. मन रमेना पेंडुसी, करण्या सिद्ध साधनासी, जातसे कर्मभूमीसी, गवळ क्षेत्रा लागोनी. पेंडूला काय असणार, तशी डोंगर दर्या हे असणं ठिकाण काही नव्हतं आपल्यासाठी येणार. आणि असणार तिकडे काही माग होय नाही, डोंगर नाही, दर्या नाही, झरे नाही, कोणतेही नाही. आणि इथं काही मन महाराजाचं रमायचं नाही. महाराजाची गोड असणार कुठे जायची गौडला जावं आणि तिथेच डोंगर दर्यात जाऊन बसावं, ध्यान लावावं, असं सारखं वाटायचं. इथे स्वातंत्र्य लाभे एकांत, निर्भय स्थान प्रशस्त, पवित्र प्रिय प्रशांत, शुभ सुगंधित मोकळे. कसं निर्भय स्थान बरं काय, कशाची भीती नाही, शांत ठिकाण, कोण येणार नाही, असं एकांतात बसून असणारं ध्यान लावायचं. असं महाराजांना समाधान वाटायचं. वर साथी बाळगोपाळांची, रखवाळी गाई गुरांची, मुळांतून आवड सेवेची, होते से मनाची समाधानी. आणि दुसरं काय करायचं, दोर ओढायचे, दोर टाकायचे. सांगतो शेवटला जम पुढं
दीडशे आहे. पन्नास एक द्यायला किंवा पन्नास द्यायला एक पुन्हा घ्या मग. होतं सर. होय. या मग ये मग सर. हो महाराज या जरा. जसं जमत तसं सांगायचं. या. थोडं थोडं अहो सांगाय शिकाव जसं जमत तसं. महाराज बसाय की या की. या. या. इथे बस. 55 ला. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाळाने घाट केला समजनास निवृत्तीला, दुसऱ्या दिवशी खोराडाला बांधले का गाईला झालासी. किती झाली उभी? 55. हका मारी ती गाईची 55 झालं सर्व. हे याला आले बघा गौळला. गौळ शिकला. इथे स्वतंत्र. हरे नमा. येथे स्वातंत्र्य लाभे एकांत, निर्भय स्थान प्रशस्त, पवित्र प्रिय प्रशांत, शुभ सुगंधित आता महाराजांचं मन मोकळे. फिरणं रमायचं नाही म्हणून महाराज परत निघाले कुठं? गौळला. गौळामध्ये असणार कसं स्वतंत्र आपल्या मनावर जायचं, डोंगरामध्ये दऱ्यामध्ये बसायचं, ध्यान लावायचं. तिथे पोरं होते काही गुराठी एकट्यासोबत असणारे गुरं चालायचे आणि आपलं मन तिथं रमायचं म्हणतात. वरसाती बाळ गोपाळांची, रखवाळी गाई गुरांची, मुळातून आवड सेवेची, होतसे मनाची आणि समाधान. असणारी गुराठी होती. गुराठी इथे असं गोष्टी होती. त्याच्याबरोबर असणारे जाऊन असणारे गुरं म्हणजे रानामध्ये न्यायची, चालायची आणि असणारे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मन असणार महाराजांचं रमत होतं म्हणतात. निवृत्ती जाई जिकडे, धाव घेती गाई तिकडे, उला गुण कपारीकडे, प्रेम जडे आतोनात. आणि त्या गायीवर असणार अत्यंत प्रेम असणार निवृत्ती महाराज. जिकडे निवृत्ती महाराज जायची तिकडे गायी आपोआप पाठीमागे यायची. जसं कृष्णाच्या मागं गायी जात होत्या तसं निवृत्ती महाराजच्या मागं गायी यायच्या म्हणतात. हाका मारिती गायीची, अंबरणा देती उत्तराची, कौतुक वाटे गोपाळांची, एकमेकांची कुजबुजती. आणि त्या गायीच्या नावानं महाराजांना हाक मारल्याबरोबर गायीने हांबरून असणारा आवाज द्यायचा, ओरडायचा, हंबरडा फोडायचा असा आवाज असणारा आणि गाय असणारा गायी बोलल्यासारखं पाठीमागे याची असे असणारे एवढा जीव गायी तुमचे. गोपाळाने घाट केला समजे नासा निवृत्तीला, दुसऱ्या दिवशी खोराडाला बांधले का गाईला झालासी. आता महाराजाला गायी बोलून आणायची गरजच नाही. कृष्णाने जसं बासरी वाजली की गायी आपापल्या पृथ्वीने जाग्यावर ज्याप्रमाणे असणारं निवृत्ती महाराजांना काय करायचं, नुसतं असणारं गायीकडे पाहिलं की गायीने हंबरायचं, गायी असलेल्या आपोआप मागवावी यायचं. तर असणाऱ्या अशा गायी उडाल्या. मग आता यायला नुसतं खुलल्याबरोबर गायी यायला गेली. मग पोरायला काय केलं, जरासं कपट केलं. काय केलं, एका गायीला काय केलं, झाडाचं असणारं गुड खोड त्या खोडाला बांधून घातलं म्हणतात. बांधून शिंगापायी दोर, वैरण टाकले भरपूर, येवणी म्हणती काही पोर, बोलू बर त्या गाईला. आता त्या एका गायीला काय केलं, गुराटे पायाला आणि शिंगाला असणार काय दोन्हीला मिळून जावं बांधून ते खोडाला बांधून टाकली, पुरी वैरण टाकली आणि म्हणजे असणारा येण असणारा याच्या मग कशा गायी येतात. आता गायीची का मूठ ती बांधली
असे पुराणे केलं. निवृत्ती जाऊनी झाडावर टाकीता दृष्टी चहूफेर खाली हसती काही पोर ऐकोनी सरसर उतरला. आणि मग अक्षर अशा प्रकारचे असणार त्या गाई तुपाच्या पाली असणाऱ्या जेवायच्या वेळा सगळ्या जसं कृष्ण गाई म्हणून आणि त्याप्रमाणे त्या गाई सगळ्या आल्या. आता जेव्हा मला वाटतं एक गाय आली नाही, ती गाय कुठं बसली असं म्हणून झाडावर चढली आणि झाडावर चढून आपल्याला भोवताल पाहू लागले. तर त्याच्या लक्षात आलं त्या पोराने गाय बांधली. दाट शंकाली मणी बसला डोळे झाकुनी लगेची दुसऱ्या क्षणी हाका उठोनी मारिल्या. आणि मग असणार काय केलं सरसर पोरं असणार झाडावरली पोरं हसू लागली खाली. म्हणजे आता आता मजा यायची, आता मजा यायची. मग असणार मला नसणारे खाली आले, डोळे लावले, ध्यान केला असं त्याच्या ध्यानात आलं की आपल्याला गाय तिथे बांधून जाते. आणि मग त्या गायीच्या नावाने बांधून हाक मारली म्हणतात. गाय पुच्छ टाकुनी पाठीवरी लावणा येई हरणा जेवी गोकुळ श्रीहरी पाहता सत्वरी धावे. आणि मग त्या ठिकाणी गायीची हाक मारल्यावर गायला आणि गाय शेपूट वरी करून काय हरणी पडत यावं आणि तशी पडतच गाय आली म्हणतात. तिसऱ्या हाके सरसी येताना पाहिले गायीसी नवल तर वाटे मुलांची शिंगा पायासी नसे दोर. एक हाक मारली, दोन, तिसरी हाक मारल्यावर गाय वर्ष करून पडत नाही. सर्व पोराने सगळ्या पोराने उडा केली, लवण केलं. कमाले बाबले आम्ही तो पायाला शिंगाला दोन्हीला मिळून खोडाला बांधलं होतं. आणि कशी आली म्हणतात. जाऊन त्या जागेवर पाहती गुराखी पोर जशा सतत तसा से दोर ग्रंथ ही बांधल्या स्थितीत. खोऱ्यामध्ये आडणार बांधून घालतो त्या गाईला. तीच एक दुसरी आहे म्हणून पाहण्यासाठी पोरं तिथे गेली. आणि आपण मी इथे बांधून घातलं तर कसं झालं ते बांधलेलं तशाला तसंच राहील तिथं जावं. आणि गाय चोवीशीतून आली म्हणतात. अनेक वेळा अनेक प्रकार करुणे पाहती गुराखी पोर निवृत्तीचे अनेक चमत्कार पाहुणी लहान थोर नवल करीती. अनेक प्रकारचे अनेक पुराणे काय असणार त्या ठिकाणी निवृत्ती महाराजांना पुराणे अनेक चमत्कार सुद्धा करून दाखविले म्हणतात. करोनी आश्रय खोरीचा आवाज पोडी डरकाळीचा धीट तर असे मुलखीचा भित्रेपणाचा करी चाळा. आणि असणारे असे होते बघा निवृत्ती महाराज. त्या दरीमध्ये खोऱ्यात गेले की नाही दरकाळी माराय वाघ कसा वाटतो तसंच आढळते एखाद्या दरकाळी पोळायची पोळ्याला वागा होती वाघाचा आढायचा. आणि तू बघा रे म्हणायची वाघ आला रे बघा म्हणायची घेऱ्यावर करायची. पण एवढे घट्ट होते म्हणतात. घनदाट घोर अरण्यात रात्रीचा त्या डोंगर खोरीत राहत से एकटा निश्चिंत मानस भयभीत दिवस जाण्याची. डोंगरामध्ये देवडोंगरात दऱ्यामध्ये अंधार राहायचा तिथं एकटे एक राहायचं. पोरायला म्हणायचा मला आधी असं नाही राहावं. आणि पोराबरोबर ढोर काढून द्यायची आणि आपण तिथंच राहायचं. 2-2 3 दिवस यायचे नाही असे महाराज राहत होते म्हणतात. 3 रात्री 3 दिवस निवृत्तीचा डोंगरी निवास तळमळ वाटे गुणाईस किती या पोरास सांगा. 3 रात्र महाराज असणारे डोंगर दऱ्यामध्येच राहायचे. इकडे गुणाई माता असणारी आईला असणारी चिंता लागायची पोरगा आला नाही पोरगा आला नाही गुन्हा केल्यानंतर काय बामा कुठे राहायची काय असा असणारे गुणाई महाराज. कधी येईल हा भानावर आईची चिंता घनघोर मायेचा हा वेडा बाजार पूर्व संसार जन्म कर्माचे. आणि असणारी माय सारखी चिंता करायची कधी भानावर येईल बाबा हे कधी सुधरल. असणारा असं कसं असणारा असं म्हणजे सारीपणा करतंय सारखी तळमळ 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 मायला वाटायची. आणखी पोरगा आला नाही 3 दिवस झाले तळमळ माय करू लागली. या जन्मी मिळे पती संगती आसार संसारी अतिप्रती मिळेना अवसर परमारथी खुंटे गती विवकाची. अवा असणाऱ्या या संसारात माणूस कोण्या कोण्या रूपात गुंतते गुंतलेला कसा कसा गुंततो. एका दिला चांगला नवरा भेटला असणारा तिला असणारा तिच्या मनासाठी हाऊस पाऊस करणारा भेटला तिचं मग वापर येते काय
येत नाही. एखादीचं पोरगा आपला अनुकूल काय माईचं ऐकणारं झालं, तिला म्हणलं ते आनंद लागलं, तिच्या पुढे तिचं ऐकू लागलं. आता सगळं घरात भरपूर असं कशाला येईल ती देवा म्हणून असणार तिचे मन असणार लागत नसते. असे काही काही संसारात गुरफटणाऱ्या गोष्टी असतात. होती व्याकुळ प्राण मुलाविषयी तैसे वावेत विनाशा पायी यासी जरूर ती पूर्व पुण्याई तसे माते ठाई किंचित. महाराजाला वाटायचं की माईला एवढी तळमळ काय करायची, एवढी तळमळ आहे की नाही. आपल्याला बाईला तळमळ कोणाची असती, एक तर पतीची म्हणजे आपल्या बालकाची, नाही तर मुलाची. संसारामध्ये तळमळ ती आली नाही, ती आली नाही, ती आली नाही, तो आला नाही, तो आला नाही. वाहिल्यामध्ये दुःख चित्तेवर भोगण्याचे फळ संचिताची आहे की नाही. साधी तळमळ. महाराजाला वाटायचे एवढी तळमळ जर देवाबद्दल लागली, देव भेटल्याशिवाय राहील का. पण असणारा संसारात मिळत नाही म्हणतात. याची जाणीव निवृत्तीसी म्हणून तर लागे रडायाची भोगिता समाधी सुखाची कारण घातासी प्रेम आईचे. आणि बघा असणारा अशा प्रकारे घराकडे आलेलं काय माय म्हणे बाबा 3 दिवस झाले कुठे गेलास, तळमळ लागलेलं मला, कुठचा गोड लागलेला गेला, वाटत खावत काय गेली, असं कसं बोलायचं. माय असणार एवढी करू नको, एवढा मोह बरा नाही असं असणारा म्हणायचं. आणि मग रडायला लागायचं. कारणाचे की असणार हे समाधी सुखामध्ये मला अडथळा आहे. माय एवढा जीव लावाली, एवढा जीव लावाली, माईचा असणार मन जोडायला झाले आणि देवाकडे मन जोडायला झाले, अशी अवस्था झाली. सत्य प्रेमाचा नसे बंधन बंधाचे फलासक्ती कारण आसक्ती मोह प्रेमतीनं असते भिन्न परस्पर. म्हणून असणारं बंधनाचं कारण बंधन कारण महाराज बंधनाचा तोडून फासून देऊ अशा टाकू. बंधनामध्ये कशामुळे पडते माणूस, एक तर आसक्ती संसाराची, दुसरं मोह, तिसरं प्रेम. या 3 गोष्टीमुळे अडकल्या जाते. आता कशाला आसक्ती म्हणा बंधन म्हणता सांगते पुढे आहे का. आसक्ती विषयी लिप्त होणं मोह वैश्विक आकर्षण सत्य प्रेम केवळ शुद्धपणे भगवत वचन सुप्रसिद्ध. आसक्ती म्हणजे विषयाची आसक्ती. विषय माणसाला सोडाच वाटत नाही. पंचविषय शब्द स्पर्श रूप रस गंध आहे की नाही. एक विषय माणसाला आवडायची सोडाच वाटत नाही, हे आसक्ती म्हणावं. दुसरा असणारा म्हणजे मोह म्हणजे आकर्षण. आता असणाऱ्या माणसाला असणाऱ्या काही गोष्टी सोडच वाटत नाही. त्या पदार्थांची त्या वस्तूविषयी आकर्षण खूपच जमा करून ठेवलेले आहे. काय तो मोह आहे, दुसरं काही एवढंच माणसाला केलं होती मोह आहे. तर आणि तिसरं जे असते ते प्रेम आहे. त्या प्रेमामध्ये कोणती आसक्ती नसती, काही मिळावं म्हणून भावना नसती, निर्मळपणावरती त्याला प्रेम म्हणतात. अशी आसक्ती मोह आणि प्रेम याच्यामुळे माणूस बांधल्या जातो. प्रेमाशिवाय जप तप जप यज्ञ कर्म धर्म ज्ञान भक्ती ध्यान विरत सारे हे दंभ पूर्ण सर्वांचे प्राण सत्य प्रेम. आणि असणाऱ्या सगळ्यामध्ये हे आसक्ती नसून नये, मोह नसून नये, प्रेम राहावं. प्रेम हे खरं की प्रेमामध्ये असणारा तुम्ही दुसऱ्याकडून काही मिळावं ही अपेक्षा नसते, काही कोणाकडून मिळावं ही अपेक्षा नसती. त्याला जे जीव लावलेला त्याला म्हणावं खरं प्रेम. आणि ज्या गोष्टीमध्ये प्रेम नाही मग ती काही करा, तुम्ही कोणाला खाऊ घाला, पिऊ घाला, काही कपडा करा, काही करा, पण प्रेम नाही. तर असणारं ते काय प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन मोती वाचून काही करते. प्रेम नसल्यावर सगळं दंभ आहे. दंभ म्हणजे ढोंग आहे. ते सगळं करावे भूत मात्रावरी प्रेम बनू नये कुणाचेही गुलाम अनासक्त सेवा निष्काम खुले मोक्षधाम तया लागी. म्हणून असणार माणसाने कसं राहावं. महाराज म्हणतात की अनासक्त राहावं, कोणामध्येच आडून पडू द्या. असणार प्रेम करा तुम्ही, पण आसक्त राहू नका. प्रेम सर्व भूती करा, सर्व प्राणी मात्रावर करा, पण
त्याच्यावर मोह म्हणजे असणारा गुंतून राहून म्हणतात. असो या प्रेमाचे प्रेम आईचे अश्रद्धा नसून अंतश्रद्धेचे आत्मतुल्य प्रेम भावाचे मातृत्वाचे उमाळे. एका समीचा वृत्तांत सकाळच्या रामप्रहारात मंडळी बसली पारावर्त बोलत करीत गप्पा गोष्टी. असं म्हणतात असणारा एकदा काय झाला असं म्हणले त्या गौरीच्या पारावर असं माणूसचा पार होतो त्या पारावर असणारे काही मंडळी गावातले असणारी बोलत बसली आणि त्या ठिकाणी बसले असताना काय झालं. चिलमी भरणा एक दोन नसे विस्तवाचे साधन पोर खेळत होते ते पाहून विस्तू अण्णा म्हणून आणि सांगितले. पारावर बसलेली होती गजेची होती बरं का. आणि मग त्याने काय केलं चिरमी भरल्या 2 चिरमी भरल्या. चिरमी भरल्या पडाला पेटवायला इस्तू नाही. मग इस्तू नाही म्हणजे आता पोरं होती खेळून राहिले पोरायला म्हणजे पोरं इस्तू आणता काय म्हणजे घरचा आता पोरं गेले पळू आणि चुलीतला असणारा कोळसा असणारा 2 काटका धरून आणून राहिले. पुढे काय झालाय का हौसेने गेले बरेच जण आतोनात झाले परेशान विस्तव आणि गावातून वाटेत पडू पडू विझत असे. आपल्या गावात आपल्या घरी गेले आणि चुलीतून असणारा इस्त्री घेऊन आले. कोणी असं गौरी आणला असेल कोणी काटकाने घेऊन आणला असेल कसं तरी आणलं. पण येता असणारा पोरं कोणी पळत यायला कोणी कसं यायला खाली इस्त्री पडू लागला इकडू लागला पारापासून काय कोणी आलं नाही म्हणतात. पाहून हसलं कौतुकानी त्या वेड्याचा पोरानी जाऊनी निखारेच आणले ओंजळी भरुनी पाहुणे केले कौतुक सर्वांनी. या असणारे माणसं म्हणजे काय असणारे पोरं म्हणजे तुम्हाला इस्तू आणावा तुम्हाला इस्तू आणून तिथे निवड खेळू लागावं आणि वरती महाराज ते म्हणजे मी आज ज्ञान काय आणि म्हणजे आता म्हणजे हे असणार शहाणे पोराने आणलं नाही आता हे किस्से हे आणते का मी हे गेले घरला काय असणार वंगळीवरती इस्तू घेतला आणि वंगळ भरत असणार असा वंगळ भरून इस्तू आणला. ह्या मला काय लागलं ते एकमेकाला गती चर्चा करण्याला वेडा म्हणावं तरी कसं या पोराला प्रश्न सुटेना शहाण्याला देवाला लीला म्हणती देव जाणे. आता इस्तू म्हणजे काय कोणावर असणार काय तव्यावर नाही परातीत नाही हातामध्ये वंजुळीत आणला बघा इस्तू खवखवार आणि हे पाहिलं का त्या पारावल्या माणसाने अरे बापरे म्हणजे याला पिसा तरी कसा म्हणावं ऐक नाही आणि हे येणं तरी कसं म्हणावं याला हे कोणीतरी साधू महात्मा असला पाहिजे. काय याची म्हणावे करू हा तर जगाचा माय बाप गुरु सात्विक लोक लागले विचार करू पाहुणे लीला योगीश्वराच्या. याला असणार काय म्हणावे अशी लेकरू याला काय लेकरू म्हणावं लेकराचा खेळ होईल विश्वास आणि असणार म्हणजे हे तर जगाचा मायबाप आहे. आता विष्णू घरी कसा आणि नवर कोबराले हात जोडीच्या माणसाईनं संत योगी ज्ञानेश्वर भारती मांडे पाठीवर तद्वत हाही चमत्कार केला ईश्वर आपुलासा. ज्ञानेश्वर महाराजाला असणारे काय केलं ते रांगण नाही त्या उभारण म्हणून असणार स्वतःची पाठच असणारी काय ती लाल गुंती आणि मुक्ताबाईला म्हणजे भाग म्हणजे माझ्या पाठीवर मांडली आणि लाल गुंत पाठी आणि त्या पाठीवर असणारे मुक्ताबाईने मांडी घालली ती तेव्हा एक घटना घडली बा म्हणजे आणि आता ही निवडती महाराजाची. पोराच्या कर्तृत्वा दुर्लक्षिती अज्ञाने वेडा संबोधिती सुज्ञाने आश्चर्य करीती चमत्कृते पाहुनिया. आणि असणारे आता बाकीचे काय नाही आणि काही शहाणे माणसं मात्र असणारे शहाणे नाही तसं नाही गेलं म्हणता येत नाही का कोणीतरी देव महात्मा असला पाहिजे. ज्ञात होण्या तर बुद्धिबाय पूर्ण सुकृताचे नसे सहाय्य आकले नाही गुण गुह्य तब होतसे अलक्ष. अहो पूर्वीचं पुण्य पाहिजे बघा चांगली बुद्धी यायला पुण्य पाहिजे चांगलं माणूस दिसायला पुण्य पाहिजे आहे की नाही. पूर्व पुण्य असलं तर सगळे चांगले दिसतात आणि पहिलंच पाप आहे हे खराब ते असं आहे ते तसं आहे ते तसं आहे याच्यातमध्ये भरलेले जास्ती या चांगलं दिसत तशी माणसं असतात जगात.
याच्या बऱ्याच करामती ऐकण्या माझ्या येती तरवार सोनिया निवृत्ती बसला न सोडिता गुरांची. एकच दिवशी काय झाला असणार निवडती. आता काय वाला आली म्हणजे आज मला घर सोडायचं. आता सोडायचे नाही म्हणजे माय कसं बोलायचं बाबा घर सोडायचे नाही मला. आज सोडायचेच नाही. काय होईल सोडीच ना. आई समजावी बरोबरी तसा तो टंगळ मंगळ करी मोतीराम गोसावी ओसरी बसून शेजारी आईच्या. माय म्हणजे आज 10 वाजले 11 वाजले सोडतो की. आणि सकाळपासून मी म्हणाले म्हणजे गुराखी दुसरी गेले सोडतो की. थांबती जरा टंगळ मंगळ टाकणार असं सोडतो की. असंच करू लागले मला त्या दिवशी ढोल सोडणार. मातेचा गुरु असे जाणार तयाची राग सहावेना पोराचा पावन उद्धटपणा देखवेना तसा बोलू लाग. मोतीराम गोसावी. तर त्या दिवशी आठवण काय झालं त्या माईचा गुरु आला होता मोतीराम गोसाई. गौरी घटना आणि मोतीराम गोसाई त्या माईचा गुरु होता गुराईचा. आणि ती घरी आलेला होता. त्यानं पाहिलं त्याला रागच आवडत नव्हता. असा राग होता की नाही. यानं मला थोड दुसरी नाही काढल्या मला थोड दुसरी नाही. ती मला सोडणार का सोडित नाही का सोडित नाही. असा रागाला आणि मग रागाला त्यानं मारलं. तयाने पाहिले अंगुनी सोडिनासे तू बऱ्या बोलानी म्हणून बदलून दिले काढूनी मुलांसी. आता ते महाराज होता आणि माईचा गुरु. आणि मग त्याला मला सोडणार सांगितलं. कसा सोडणार उठला बदल मारला काही नव्हती मारायला. एवढं बदललं किती मारला आहे का. जाता निवृत्ती ती दिला शाप तळतळाटुनी जाईस गळे तुझे वंश बुडुनी लहान थोरानी ऐकिला. मारलं बघा एवढं मारलं. पाठ असणारे लाल दूध करून टाकली. महाराजाला सण झाल्यावर काय आणि बघा असणार ते मारून ते निघून गेलं बघा. असणार ते झालेलं पाहिलं महाराजच्या अंगाची आग झाली आणि त्याला शापच देऊन टाकला की म्हणजे गाय तुझा वस बुडल म्हणता. घेतले नसे जरी मनावर तई याची वाचनावर पुढं काही दिवसानंतर सत्य उद्गार आले प्रत्यया. असं राग बोलले बघा. आता कोणाला वाटतं एवढं मारलं म्हणून बोलला असं. पण ती गोष्ट काही दिवसाला खरी झाली. त्या गोष्टीचा वंश बुडाला म्हणतात. क्रोधाग्नीचे बोल भयंकर खचितची विखार प्रखर त्याची निवृत्तीसी मुखी उद्गार खाऊन या मार निघाले. खर म्हणतात की नाही. खरोखर आत्म्यातून जर कोण तळतळा गेला त्याला असणारा ते शाप खरा होत असतो. ते खोटं होतच नाही. आणि त्याच्या आपल्याला जर विचार झाली आणि ते मग एका तोंडातून शाप निघाला. संचरे क्रोधांतरंगात निर्माण व तसे विषघामात तसे क्रोधियांच्या थुंकीत मृत्यू निश्चित सेविता. देहाग्नी भडकल्यावरी संतापी निघे वैखरी तोची जाणावा कोप ईश्वरी कल्पांती ही टळेना. असो शाप देऊन गेला रागात रुसून फुगून या वनात नाद ब्रह्म गुर्म मन करणात हरता हाक मावशीची. त्वरितची गेला पेंडूची मावशी पडून खाटेची घेता करिता दर्शनाची प्रेम पाठीची चाचपे. आणि असं म्हणतात अशा प्रकारात त्यामुळे त्या महाराजांना मारलं. त्याला तसं शाप दिला की निघून गेला. पुढे असताना मग कसतरी ढोल सोडले. महाराज असताना गेले आणि ते ढोल ओढले आणि असताना वापस आणले आणि विचार केला की आता इथं थांबूच नाही. मावशीकडे जाऊ पेंडूला. मावशीची आठवण आली आणि पेंढाला महाराजाने जी चंद्रभागाबाई मावशी होती त्या मावशी कशी आली म्हणतात. खडबडून बसे खाटेवर चांडाळा काय दिला सरे मार पाप भोगशिला पार संन्याशार गोसाव्या. निवृत्तीला पाहिजे तिला प्रेम दाखवून आली. पटकन उठली
आणि मग तिला जवळ घेतलं असताना तिनं पाठीनं हात फिरवायला लागली. पाठीला असताना थप्पड लागलं आणि म्हणे बाप्पा जरा दूधच पाठी काय केलं असं कोण मारलं तुला. वस्त्र भगवराव खांगाची वैराग्याच्या बाता जोडीची डोळे मिटून ध्यान करीची टकरीशी भोळ्या बाईका भाविका. तुरे काटिक निर्दय किती केलाची अगोरी नित्यकृती हीच काय तुझी धर्मनीती नरकी पद्धती तुझैसे. अरे असणारे तुझ्या सध्याला असणार तू साधू ध्यान लावून बसतोस बरं का आणि तुझ्या सध्याला जर मारणं तर लक्षात कसावला असं वेळ त्याला येणार आहे. असं तरी काय अन्याय तू केलास मावशीचा असणार तुझ्या डोळ्यात पाणी आलं म्हणतात. कशाला तरी मी देऊ शाप त्याच्या पदरी त्याचे पाप माप परी जीवाचा होतो संताप मार माप पाहुणी. तिच्या अंगाच्या आग झाली ती पाहून बघा एवढं मारावं का म्हणजे मारायची काय पडली असते आणि एवढं मारावं आणि नक्काच पडत म्हणजे. आता मी तरी शाप कशाला देऊ म्हणली पण काय करावं ते तू बघूनच मला अंगाचा संताप झाला. करोनिया दुःखांची गिळंकृत चंद्रभागा होऊनिया शांत सांगे पोराची मनाचा हित ठेवून घ्यायचा बेत तियेचा. ऐकून झालाचे बोल प्रेम तर मावशीचे अमोल राहता कार्य होईल सफळ आडखोल माग पुढं. बाप्पा म्हणजे आता तुला एवढं मारलं नाही आता तू जायचंच नाही मयापाशीच राह कुठं जाऊ नको हलवू नको म्हणजे कसा कोणत्याकडे बघते कोण मारते बघते आणि मावशी म्हणजे आता महाराज नाही तुला जाऊच देणार इतकंच राह. आता निवडणूक महाराजांना विचार केला इकडं आड तिकडे हे की नाही तिकडे जावं तिकडे ढोर उडावं लागायला माय असणार घरी बसली ना त्या महाराजांना काय मारलं इकडं मावशीकडे मावशी तिकडे कुठे जाऊन इकडं मनच लागलं ना केलं तिकडं ते मस्त डोंगर फिरायला मस्त तिकडं मागे तुझ्या ध्यान करायचे असा विचार मनात आला काय करावं. मावशी मुखाकडे पाहुणी तोची तशीच विचार मग्न पराच वेळ गेला होऊन करीती ध्यान अंतरीचे. हे तन्मयतेचे मौन असे बोलता स्तुती शब्द कशाला वाया हृदया हृदय बोलता दोन्ही दोन मनोरंग आवडते मावशी संग रुचे निवृत्ती संग याशीच योग हे नाव. जो विषय त्यागपूर्वक ईश्वर ज्याने साधक अभ्यासे तो अनुभविक पापे स्वरूपता ध्याने. तो ध्यान ब्रह्माची उपासना करीतो ब्रह्मस्वरूप जाणा जाईल मावळण भेदपणा ऐसा थोरपणा ध्यानाचा. अंतरीचे ध्यान मुख्य त्या नाव पूजन तसे देव पाहावे गेलो तो देवची होऊन ठेलो संतो तो फुटे अंतरी अंतरी. आणि असताना विचार कुठाले महाराज की असणारं ध्यान करावं माणसानं ध्यान केल्यावर देवाचं ध्यान केल्यावर काय होतं ध्यानानं काय होते ज्याचं ध्यान केलं ज्याचे मन तुम्ही ध्यान याची होईल त्याचे म्हणून ज्या देवाचं ध्यान केलं त्या देवाचं पोहोचतो. देव पाहावया गेलो आणि ते देवाची होऊन गेलो देव पाहायला गेलो पण देवच होऊन मीच देव झालो अशी अवस्था झाली. तसं असणारं त्या मावशीकडून प्रेम होतं म्हणतात. मावशीच्या प्रेमाता शक्ती करी नश्वराची अति प्रीती निवृत्त झाला तो निवृत्ती लागे नामती एकमेका. आता असं संत महात्मे हे कशात असणार अडकून पडत नाही. मावशी म्हणजे इथून हरायचं कुठं जायचं नाही बघा असणार कुठे जाऊ नको गवळाला जाऊन कशी. आता यायला विचार केला म्हणामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये काय कमवायचे देव कमवायचे देवाची प्राप्ती करून नाही. आणि हे मावशीचं प्रेम सुद्धा आडवं यायला या मावशी हात करावी मावशी काय नाही म्हणाय ना आणि जाता येईना. आता मावशीचं प्रेम हे नसवर आहे आज पाहणार आहे की नाही पण देवाचं प्रेम हे खरं आहे. काय करा महाराजांना विचार पडला चाले ध्यान धरणा घडीवर तसे येण्याचे भान देहावर मस्तक ठेवी चरणावर नसे अवसर बोलायासी. आणि मग असणार असं म्हणजे त्या ठिकाणी मावशीला काही म्हणता येत नाही काही नाही मावशीच्या पायात पडावं
आणि म्हणून मावशीचे पाय धरले म्हणतात. मावशी वौनिया दिट हृदयी धरी तया घट घेई मुके मटामट डावी तसे वाट तीर्थाची. बाबा कुठं झालं काही उत्तर दिलं नाही मावशीला. काय बोलायला जा मावशी नाराज होईल. आणि आपल्याला तर इकडे थांबायचं नाही पण मावशीला दुखवायचं नाही. मग काय केलं मावशीच्या पाया पडला. मावशीनं पटकन आपलं घेतलं पटापट मुकी घेतले. बापा कुठं जाऊ नको. सुचे मावशीला विचार द्वंदा दंडकडे 40 भार ते काढून या सत्वर तया समोर ठेविले. आणि मग आपल्याला मावशीनं काय केलं काय आता म्हणजे बापा आता मावशीने विचार केला याला जरा देवाचा नाद आहे. तिकडे मन लागलं असावे इथे मन लागलं असावे. काय करावे देवदेवाला तीर्थयात्रेला पाठवा. आणि म्हणून असताना मावशीच्या गळ्यामध्ये 40 तोळ्याची काय बरोबर जनकडे होती आणि ते असणारे चांदीचे काढून दिले म्हणतात. आज वितसे निवृत्तीसी घे करी तीर्थयात्रेसी शिकारिता शिदोरीसी मावशी संतोषे. आणि आपण हे घे आणि मोड बनली आणि याच्यावर असणारे सगळे देव तीर्थयात्रा कर असं मावशीनं निवृत्ती महाराजांना सांगितलं. आनंदानजे पारावार अंतरात्मा देई उद्गार सत्य करीला हा भव पार संसार पूर्वजन्माचे. निवृत्ती महाराजा दिलेलं कोणाचं घेत नाही म्हणाला बघा तिच्या मनात आलं घ्या. आणि मावशीने आता दिलेलं घेतल्या मावशीला त्याला आनंद वाटला. बरं झालं मी काही कळलं कामी आहे आणि खरोखर हे साधू महात्मा आहे. हे आपला उद्धार करील जगाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही असं मावशीने विचार केलेला आहे. निवृत्ती गेला त्र्यंबकेश्वरा तेथून बरोबर गंगाद्वारा डोंगरी फिरून सैरा वैरा केला निवारा तेथेची. कुठे गेला त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरला असणारे महाराज असणारे त्र्यंबकेश्वरला गेले. तिथून असणारे ब्रह्मगिरीवर असणारे जाऊन ते सगळा माळ पाहून आले म्हणतात. खाली श्री निवृत्तीनाथाचे करुणिया दर्शन सद्गुरूचे दंड कडे मोडला चांदीचे कासव केले निवृत्तीने. आणि मग असणारे खाली उतरले निवृत्तीनाथ पाहिजे लहान पाहिजे राहत निवृत्तीनाथाचं दर्शन घेतलं आणि ते दंडकडे मोडली आणि तिथं एक देवाला कासव करून दिलं म्हणतात. स्थापना कुर्माची केली मनच्या तृप्त झाली तेथून स्वारी निघाली कुठं गेली पत्ता नाही. आणि तिथं असणारं कासव करून असणार त्या निवृत्तीनाथाच्या मंदिराला दिलं आणि तिथून जे महाराज गेले कुठं गेले पत्ता नाही म्हणतात. असणारा तिथून मुक्त झाले असेल ते झाले. मास 2 मास लाभे मावशीला ध्यास नित करी विचार पुस यात्रे करू नये भेटुनी. 2 महिने होऊन गेले निवृत्तीचा पत्ता नाही आलाच नाही. तीर्थयात्रेला म्हणून गेला त्याचा काही पत्ता नाही. 2 महिने होऊन गेले काळ नाही. कोणी पंढरपूरला गेला असं त्याला विचारायचं. कोणी काशीकडून आला असं कुठे दिसला का म्हणून विचारायचं. तीर्थाला गेलेल्या लोकांना विचारायचं. स्वतः काही जाऊन जावं पाहिजे पण निवृत्ती महाराजचा पत्ता नाही म्हणतात. मावशीला काळजी लागली यात्रा तीर्थे बहुधुंडी संवत्सरे 5 लोटली लागेना पत्ता निवृत्तीचा. 5 वर्ष झाले बघा 5 वर्ष तरी निवृत्ती महाराज काय घराकडे पोहोचले नाही. मावशीला काळजी लागली. कुठे गेला सारखी तळमळ विचारायची. पापी मी किती अभागिरी बडे दिले तया काढोनी येईल हा तीर्थयात्रा करुणी सत्य जाणोनी जीवासी. परी या जन्माचा हट्टी गुरुवची झाली या भेटी किती होईल तो कष्टी पडेल का दृष्टी पुन्हा. निवृत्तीच्या आईला वाटलं काय करा म्हणजे असं त्याचं मन लागलं काहीतरी होईल तीर्थयात्रा येईल गावाकडे म्हणून दणकडे हात पण आता ती काही पुन्हा वापस आलं तिकडच गेला. मलाच कशी बुद्धी आठवली की त्याला मी पाठवून गेलं असं मावशीला वाटलं. गेला तो मायेचा पार अंगी वैराग्या पार त्यागाने प्रगटे ईश्वर धर्मशास्त्र सांगत असे. कसं आहे म्हणजे वैराग्यवान आहे आणि कुठं कोणता साधू भेटला असेल कोणता गुरु भेटला असेल बसला तिकडे ध्यान लावून समाधी लावून
आता तरी गावाकडे याची काय आशा नाही. असं त्या ठिकाणी मावशी विचार करते. धन्य धन्य नरदेही येतील पूर्वता पहा हो, जो जो तिजे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी ते. म्हणून असणार धन्य धन्य हा नरदेव पाहो. नरदेव खरोखर नरदेव की या नरदेहात आल्यावर परमार्थाची ती जी गोष्ट करा ती सिद्धीला गेल्याशिवाय नाही. ऐकी नाही नरकरणी करीत नरका नारायण होय म्हणतात असं महत्व म्हणतात. आम्ही तरतनाचे गोचिड परिणसे दुधाची आवड, रक्त विषय लागे गोड नाही चाड परमार्थाची. आपण म्हणजे कसे म्हणजे या गायीच्या स्तनाला गोचिड असते की नाही सूट आहे की नाही ते काय होते त्याच्या जवळ असून दूध देत नाही रक्तच देते. तसं आपण संसारात राहून असणार संसाराची भोग भोगावं पण देवाकडे असणार आपलं लक्ष नाही असं मावशी मनात विचार करू लागली. जागृती स्वप्नी जे विषय रोगी, मुलकीचे कागाड म्हणून रोगी, परमात्मा पाहू पासून वियोगी ते संपूर्ण भागी जाणारे. म्हणून असणारे आपण कसे सगळे मूर्खाचे रोगी कशाला रोगी झाले खागाड झाल्यामुळे खूप खाल म्हणून रोग लावायला ऐकी नाही ऐकी नाही अनेक प्रकारचे रोग व्हायला खाल एक पण नाही त्याचा असे परिणाम व्हायला म्हणतात. मावशी रात्री दिन तळमळ मी कशी पापी दृष्ट खळ, काढून दिले बळबळ चुकलं सगळं बस म्हणा. मावशी बसून ध्यानस्थ भेट देशी घेई अंतरास, निर्भूय पूर्वी येतार्थ डुबे दोहात ब्रह्मांडांच्या. गहुळाची आता 7 वर्षांनी दाळीयान मिशी वाढवणी, केवळ लंगोटीन घालूनी बसला येऊनी पारावर. दाढी बिची गणदाट केसाची सोय नसे नीट, दिसती मावळते ओठ चर्या बावळटपणाची. असं म्हणतात 7 वर्ष झाले तर काय पत्ता निवडती मला 7 वर्षानंतर आणि गौरीच्या पारावर ते निवडती महाराज आले. कसे आले म्हणतात असणारा लंगोट आणि असणारा लंगोट केसरी दाढी वाढली आणि असणाऱ्या जटा वाढल्या आणि असणारा रूप सुद्धा ओळखू येईना अशा प्रकारचे येऊन पारावर बसले. मध्ये की नाही आरतीची पाणी कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. आता कळताईशी ती येऊन पारापाशी, म्हणे चाल घरा निवृत्तीशी परितो जाण्यासी नसे राजी. आईचे ऐकून लौकिक बोल निवृत्ती राहिला से बोल, तिला उमजून आलं सार त्याच्या पुढं फोल सांगन. त्या ठिकाणी असणारी असं पारावरा माय आली बापाचं घरला खूप विनंती केली पण घरला काही गेले नाही म्हणतात. आणि म्हणजे आपल्याला किती सांगितलं त्याच्या पुढे सांगणं उपयोग नाही कारण आता हे आपल्याकडे राहिला नाही आणि हे घरला येत नाही असा विचार पक्का झाला. पोरा सोरांना सांगुनी भरपूर दाम देऊनी, लिंबाचा पाला आणूनी घेते कुटुनी दगडावर. काय केलं पोरं सोडायला म्हणजे पोरं पाला आणा लिंबाचा पोरं गेलेले असणार काय केलं लिंबाचा पाला वरतून आणला आणि खूप एवढा मोठा पाला आणि ते 4 पोरं लावले म्हणजे कुटाया पाल्या आणि कुटायला गोष्टी लावली. आई पाळीने माणस 4 कुटायाला विती दिवसभर, कुठून काढीती होऊन बेजार भांडभर गरगोट. एवढा मोठा बघा गाडी भरपाला आणला 60टा भरपाला आणली आणि मग असणार 4 माणसं लावली 4 रोजकरी लावली कुटाय त्या रोजकरी कुठला पाला गरगट केलं त्याचं आणि मग असणार एक भांडा आणलं म्हणतात
जाड वस्त्र नवे गज भर तया बांधून चौकून दोर जोळी बांधून या धर मध्ये भांडभर होता याचा असा म्हणजे असा चौकोनी असा कपडा बघताय असा धोतर मोठं आणि त्याचे चारी कोणत्या असणार असे दोरी बांधले आणि त्याच्यामध्ये ते गरबड सगळं कुठलेलं टाकलं आणि ते सगळं पिळून काढलं म्हणतात गळती धार लागे बारीक जेवी सकाळच्या हातावरती घ्या प्रसाद म्हणून टाकीती कोणी जीभ लावणी करती तू तू घडीभर भांड्यामध्ये सगळं रस काढला होता त्या लिंबाचा हे आणि मग असणार ते काढून मग घ्या प्रसाद करून थोडं थोडं देऊ लागले आता हा प्रसाद म्हणजे हात करून केला की प्रसाद दिला लिंबाचा रस त्यामध्ये आता जीभ लावल्याबरोबर आणि मग देवती महाराजांना काय केलं कोणी सोंग पिण्याचे करी वंगळ सोडून या कोपरी जीभ लावणी पहिल्यावरी अमृता परी गोड लागे आता असणारे हाताने वंगळीत घ्या म्हणजे काही जण वंगळ फुलली वंगळी असं पिण्याचं सोय करायचं सगळं सांगून टाकायचं कोण पेते ते असं असणारे केले म्हणतात अशी पोपडापासून वगळ जाऊ लागली सांडोनी मी पिऊ काढली त्याबद्दल मग असं प्यायला सुरुवात केली आणि त्याच्या इथून वगळ आता काही जण जरा भाविक होते ते म्हणले बघावं तरी महाराजाला कसं पडू लागला मग इथून जे पोपडापासून पडू लागलं खाली घाट ती जराशी चाटून पडली गोड असणार लागलं म्हणतात सांडोनी पस्तावती ते पुन्हा प्रसाद मागती योगी निक्षुणतया सांगती मिळना कल्पांती तुम्हाशी आपल्या जेव्हा आपण फेकून लागले आणि महाराजांना त्यावेळेस गोड लागले महाराज तुमच्या भाड्यात आम्हाला द्यावं महाराज म्हणजे आता मिळणार नाही अंतरी नसून या भाव म्हणती देवा मला पाव कसा पावेल तया देव नसे ठेव पूर्वीची नाही भावामध्ये देवा मला पाव नाही तुमच्या मनात भावच नाही तुम्हाला कसं गोड लागलं आणि महाराज पिऊन घेऊ लागले निवृत्ती बसेल आसन घालून उचलली चरवी दोन्ही हातानी घेतली गटागटा पिऊनी झाली समाधानी जीवाची महाराजांना पिऊन घेतला गटगटा पिला म्हणतात झाली समाधानी जीवाची जेवणाची आशा नुरली निवृत्तीची बाहू स्फुरली विषय वासना बिमाली वरदान मिळाले महाराजा मला विक्षेप दूर केले क्षमत मांगा करिले वैराग्य प्राप्त झाले निवृत्त झाले निवृत्ती महत्व न देती देहासी देती अविनाश आत्म्याशी विषय व तमानी विषयासी जे ब्रह्मानंदासी भोगिती गूढ रहस्य जगी आत्म्याचे धडे गिरवी आत्मज्ञानाचे अनुभव आत्मसाक्षात्काराचे येण्या जाण्याचे काम सरे संसार जाणीला मृगजळ डोंगर दुखाचा केवळ कधी ना होणार सुफळ जाणिले महाराजांनी एकच झालं संसार दुःख विश्रांती नाही कुठे रात्र दिवस सोडिला मोह संसाराचा त्याग केला घरादाराचा मार्ग तरुण पायाचा मिळाला महाराजा संसाराचा त्याग केला आणि पायाचा मार्ग झाला वाट फिरून फिरून महाराज फिरू लागले म्हणतात हे अध्याय झाले कथन पोरपण असे थोरपण पुढे आचार विचार वर्णन अनुष्ठान योग सिद्धी योगीरायांचे बोल वचन दिले भविष्य सांगून ते आले अनुभवाशी पूर्ण करा श्रवण सद्भावे इति श्री योगीराज चरित्र कथन गुरु नागेंद्र कृपेकर लेखन सांगती दासा अंतरी प्रगुटन घाली जेवण बीज बीजारोपणी श्री हरे परमतो शुभ भगवान की जय गुरुनाथ महाराज की जय तुमच्या अनुसार बघा तुम्हाला किती आहे अभिषेक आपण करू महाराज एवढा महिना जरूर अभिषेक होईल
मी करतो उद्या त्याला. अस्तु श्री मंगलानि भवतु शुभकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरे कुरे प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उठी शेतुराची खंडे सोटे माळ खंडे सोटे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र माने चरण मात्र माने कामना पूर्ती जय देव जय रत्नकटा कुमरा चंदनाची उठी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतोगरा रत्नचंद्र कोरे चरणी गागरेला जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र वाणे चंद्र मात्र वाणे कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर वंदना सरळ तोंड वक्र तुंड देवीना रामाचा वनपाय जत्रा संकटी पावे निर्वाणी रक्षावे जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र माने चंद्र मात्र माने कामना पूर्ती जय देव आरती गुणायतनयाची योगिराज निवृत्ती रायाची पातळे रमाजी पुत्राची उपमान से वैराग्याची शके 1114 अवतरे पेंडू ग्रामाची बालपण गवळाशी गेले करणी गोपाळाशी गेली करुणी देव ठेविती भाव मागती ठाव झाली कृपा महेशाची जाणीव अंतरज्ञानाची आरती गुणायतनयाची योगिराज निवृत्ती रायाची कर्मभूमी गौरवाची डोंगरी लावी समाधीची 14 वर्ष उपवास केवळ लिंबाचा रस तैशी काही वस्त्र घेते अनुमात्र सदा दिगंबर कोपिन 3च बोटाची नसे चिंता स्वतनुची आरती गुणायतनयाची योगिराज निवृत्ती रायाची अंगणी ठेवून नागाशी लाविती लोका कसायासी जीवासी त्रास देऊनी दर्शन ठाईच वैसोनी बापळे देवाकडे कोणाकडे योगी राजाची ईश्वर दर्शन घेण्याची आरती गुणायतनयाची योगिराज निवृत्ती रायाची मोठा अधिकार महाराजांचा पाऊस पाडण्या उघडण्याचा आंबट किंचित पाणी पिऊनी जीवन ओट गडबडे मेघ गडगडे आकाशाकडे दोदड पावसाची चमत्कार महाराजांची आरती गुणायतनयाची योगिराज निवृत्ती रायाची भविष्य घातले महाराजांनी साच्याने भुवनी शके 1875 देती नावरून बदनारी तया पामर दास शंकर जोडिद्वय कर पावन सेवा भाविकांची कृपा सद्गुरु माऊलीची आरती गुणायतनयाची योगिराज निवृत्ती रायाची सत्राणी उडान मुगारवती गणकुमंडळ श्रीचाची कडाळे प्रमाण झाले त्रिभुवनी शिवानीच्या झाल्या त्या पण जय देव जय हनुमंता हनुमंता तुमचे प्रसाद कृतांता तुमच्या पादा शब्द तत्वराज निधन मांडिया कडाळे प्रमाण जय राम रामदास चकित जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे प्रसाद कृतांता जय नटांगण उदयाच्या नटांग वाय रूपदे प्रेम आलिंगनानंद पूजन भावे वाणी गौर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय योगीराज निवृत्तीनाथ महाराज की जय आता विश्वासमुखी देवी येणे मागे तो शावे तो शोधावे प्रसाय हे काळांची व्यंकटी सांडो संतर्गती वाढो परस्परे मैत्री वांचे बिघड जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाओ वर्षद सकळ मंगळी अनवर्त भूमंडळी भेटत तया भूता चैतना चिंतामणीचे गाव चंद्रमेच्या रचन हे सर्व सदा सज्जन सोयरे होतो पूर्ण होई 3 लोकी आणि ग्रंथोपती जीवी द्रष्टान दृष्ट विजय वाळे होईल ज्ञान पसावो येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला
क्या झाला अवतरणो ज्ञानदेव तुकाराम संग्रहनाथ भगवान की जय, रघुनाथ महाराज की जय, रुद्र